संभाजी ब्रिगेड नाशिकच्या उपजिल्हाध्यक्षपदी नुकतीच सामाजिक कार्यकर्ते महेश थोरात यांची निवड करण्यात आली। विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडच्या 27व्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात ही निवड करण्यात आली। सिन्नर तालुक्यात आणि नाशिक शहरात सातत्याने करत असलेल्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांची ही निवड करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांनी सांगितलं। संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात थोरात यांनी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज उपस्थित होते। प्रमुख उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, एटीडी बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, उद्योजक सतीश मगर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सयाजी शिंदे, गौरव मोरे आणि निखिल चव्हाण, पत्रकार निरंजन टकले, पत्रकार अभिजित कारंडे, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, श्रीराम पवार, लेखक चंद्रकांत झटाले आदी मान्यवर तसेच संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्यभरातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन थोरात यांची निवड करण्यात आली। उद्योगांची दूरदृष्टी, महाराष्ट्र धर्म काय शिकवतो, गांधीजींच्या स्वप्नातील भारत, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली लोकशाही इत्यादी विषयांवरील चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।